हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सर्वात आधी तर आज गुरुवार आहे म्हणून सर्वांना शुभ गुरुवार. आज सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतला आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. पूजा करून घरामध्ये आले, त्यानंतर मग स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज टोमॅटोची भाजी बनवली होती आणि पातळ अशी भाजी बनवली होती, शेंगदाण्याचं कूट टाकलेली. तर अशी भाजी मला भातासोबत येणं खूप आवडते. मोस्टली तर आमच्या घरामध्ये पण आहे ना टोमॅटोची चटणीच बनवली जाते, पण मग आज मी माझ्यासाठी म्हणून खास अशी भाजी बनवली होती आणि पोळ्या पण बनवत होते. आज क्रिशिवच्या पप्पांना सकाळची शिफ्ट असल्यामुळे ना ते लवकर ड्युटीवर गेले होते, म्हणून मग क्रिशिवला बघायला पण कोणी नव्हतं, म्हणून त्याला बघत बघतच मला आज स्वयंपाक आणि बाकीचे पण कामं आवरून घ्यायचे होते. आणि खरं तर आहे ना त्याला बघत कामं आवरायचं म्हटलं ना खरंच खूप टफ होऊन जातं, कारण तो खूपच त्रास देतो. दरवाजा उघडायला लावतो किंवा मग दरवाजा जर उघडला तर नुसता बाहेर पळतो आणि बाहेर गेला की मग माझ्या तर नुसत्या फेऱ्या चालू असतात, घरातून बाहेर बाहेरून घरात. पण मग एखाद दिवशी तर असं चालूच असतं. त्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे ना मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पण करायचं होतं. तर मी दर गुरुवारी ना एक पारायण करते, असं मी ठरवूनच घेतलेलं आहे. कारण नित्यसेवेमध्ये ना आपल्याला 11 माळी आणि 3 अध्याय पठण करणं माझ्याकडून दररोज होत नाही. एक दिवस केलं जातं, दुसऱ्या दिवशी नाही होत, तिसऱ्या दिवशी केलं जातं, चौथ्या दिवशी नाही होत, हे असं होतं. त्याच्यामुळे मी ठरवून घेतलेलं आहे की मी एकच दर गुरुवारी आठवड्यातून एकदा ना एक पारायण करत जाईल, आणि 1 ते 21 अध्याय असं आणि 11 माळी जप करत जाईल. म्हणून मग आज ते पण करायचं होतं. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येकालाच काही ना काही कामं असतात घरामध्ये, बाहेरचं बाकीचे सर्व गोष्टी. प्रत्येकजण संसारिक अडचणींमध्ये आहे, त्याच्यामुळे मग प्रत्येकाला आहे ना अध्यात्मासाठी टाईम देणं जमतच नाही. पण मग म्हणतात ना, आपण जर देवासाठी वेळ काढला तरच देव आपल्यासाठी वेळ काढतो. त्यामुळे मग सेवा करणं पण खरंच खूप गरजेचं आहे. आणि मी छान अशा सेवा करून घेतल्या, मस्त स्वामीचरित्र वाचून घेतलं, त्यानंतर 11 माळी जप पण केला. मनामध्ये खूप सारी एनर्जी आली आणि पॉझिटिव्हिटी घेऊन आजचा दिवस